उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की एसावच्या वंशावळीतून एक मोठे राष्ट्र उभे राहिले आणि देवाची योजना पिढ्यानपिढ्या कशी कार्य करत राहते हे आपल्याला समजले. आजच्या भागात आपण योसेफाच्या जीवनाची सुरुवात पाहणार आहोत. योसेफ हा याकोबाचा प्रिय पुत्र होता आणि देवाने त्याला विशेष स्वप्न दिले होती, पण त्या स्वप्नांमुळे त्याच्या भावांमध्ये मत्सर आणि द्वेष निर्माण झाला. या अध्यायात आपण पाहतो की मत्सर आणि द्वेषामुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो. योसेफाच्या भावांनी त्याला विकून टाकले, पण त्या सर्व परिस्थितीतही देवाची योजना कार्यरत होती. चला तर मग आजच्या या महत्त्वाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण उत्पत्तीच्या 36व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 37चा अभ्यास करणार आहोत. अध्याय 37मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय योसेफाचे स्वप्न. दुसरा विषय याकोब योसेफाला त्याच्या भावांकडे पाठवतो. तिसरा विषय योसेफ गुलाम म्हणून विकला जातो. आता आपण उत्पत्तीचा 37वा अध्याय आणि 5 आणि 6 ही वचने वाचूया. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. योसेफाने आपल्या भावांबद्दल वडिलांना सांगितले. याचे स्पष्टीकरण कसे देता येईल? कदाचित तो साधा भोळा होता. जगातील दुष्टता किती वाढलेली आहे याची त्याला जाणीव नव्हती. भावांचा द्वेष किती भयंकर ठरू शकतो याची त्याला कल्पना नव्हती. याकोबाने राहेलवर असलेले प्रेम तिच्या मृत्यूनंतर योसेफावर केंद्रित केले आणि त्याला विशेष जपले. त्यामुळे इतर भावांमध्ये त्याच्याविषयी मत्सर वाढला. यावेळेस आपण 7 आणि 8 ही वचनं वाचूया. पहा, आपण शेतात पेंढ्या बांधित होतो. तो माझी पेंढी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसोबती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. त्यांनी त्याचा कसा उपहास केला असेल याची तुम्हाला कल्पना येते का? मला खात्री आहे की ते निंदा करणारे होते. तो त्यांच्यावर राज्य करेल असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. तरीही त्याला हे स्वप्न पडले म्हणून ते त्याचा द्वेष करू लागले. तेव्हा योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. पाहूया आपण 9 ते 11 ही वचने. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यास तूच पुढे येणार? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाने आपले स्वप्न भावांना सांगितले. तेव्हा त्यांना त्याचा अर्थ समजला. प्रकटीकरण 12वा अध्याय 1ल्या वचनामध्ये सूर्य तेज पांघरलेल्या पायांखाली चंद्र व मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट असलेले स्त्रीचे वर्णन केले आहे. हे इस्रायल राष्ट्राचे प्रतीक आहे. त्यामुळे योसेफ आपल्या भावांबद्दल, इस्रायलाच्या पुत्रांबद्दल बोलत होता. येथे आपण इस्रायल राष्ट्राची सुरुवात पाहतो. उत्पत्ती हे एका कळीप्रमाणे आहे. संपूर्ण पवित्र शास्त्रातून पुढे जाताना ती हळूहळू उमलत जाते आणि प्रकटीकरणात ती पूर्ण उमलते. म्हणून अंदाज लावण्याची गरज नाही, अर्थ स्पष्ट आहे. याकोबाने हे तंतोतंत ओळखले आणि विचारले, तुझा पिता, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यास तूच पुढे येणार?
योसेफ केवळ इतकेच म्हणू शकला, ते फक्त एक स्वप्न होते, कारण अर्थ उघड होता. भावांनी मात्र ते अशक्य समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना खात्री होती की ते कधीही योसेफासमोर झुकणार नाहीत, पण याकोबाने हे शब्द मनात ठेवले. आता आपण याकोब योसेफाला त्याच्या भावांकडे पाठवतो हा विषय अभ्यासणार आहोत. यासाठी आपण उत्पत्तीचा 37वा अध्याय आणि 12 हे वचन वाचूया. यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारावयास शकेमास गेले. ह्यावेळी याकोब आणि त्याचे कुटुंब हेब्रोनच्या जवळ राहत होते, जे यरुशलेमच्या दक्षिणेला 20 किंवा त्याहून अधिक मैलांवर होते, आणि शखेम यरुशलेमेच्या उत्तरेला तितकेच दूर आहे. म्हणून याकोबाचे भाऊ मेंढरे चारत घरापासून बरेच दूर गेलेले आहेत. उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 13वा वचनात आपण वाचूया. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शकेमास कळप चारीत आहेत ना, तर चल, मी तुला त्यांचकडे पाठवितो. तो म्हणाला, हा, मी तयार आहे. योसेफ म्हणतो, ठीक आहे, मी जातो. तुमच्या लक्षात येईल की तो त्याच्या वडिलांची फार आज्ञाधारक होता. यावेळेस आपण 14वा वचन वाचूया. आणि त्याने त्या सांगितले, जा, तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पहा आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहोचला. योसेफ हेब्रोन ते शखेम असा प्रवास करून आला. तो शखेम येथे पोहोचल्यावर त्याने त्यांना शोधायला सुरुवात केली. तिथे वरती खडकाळ प्रदेश होता आणि त्याला ते सापडले नाहीत. वाचूया 15 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. तो तेथे रानात इकडे तिकडे भटकत असता एका मनुष्यास आढळला. तेव्हा त्याने त्यास विचारले, तू काय शोधित आहेस? मी कल्पना करू शकतो की या माणसाने योसेफाला त्याच्या तंबूसमोरून जाताना अनेक वेळा पाहिले असेल. म्हणून तो त्याला विचारतो की तो कोणाला शोधत आहे. वाचूया पुढची 2 वचने 16 आणि 17. तो म्हणाला, मी आपल्या भावांना शोधित आहे. ते कोठे कळप चारीत आहेत तेवढे मला सांगा. तो मनुष्य म्हणाला, ते येथून निघून गेले आहेत. आपण दोथानात जाऊ असे त्यास बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. दोथान हे शखेमाच्या उत्तरेला खूप लांब अंतरावर आहे. ते इस्रायल खोऱ्याजवळ आहे आणि इथेच याकोबाच्या भावांनी मेंढरे चारायला आणली होती. शेवटी योसेफाला ते सापडतात. वाचूया आपण 18 ते 20 ही वचने. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकास म्हणाले, पहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खाड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले. मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते. ते योसेफाचा किती द्वेष करीत होते. येथे ते कदाचित घरापासून जवळजवळ 100 मैल अंतरावर आहेत आणि ते एकमेकांना म्हणत आहेत, चला आपण याचा काटा काढूया आणि मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते पाहू. या पुढचा वृत्तांत पाहण्यापूर्वी मी योसेफाची प्रभू येशूबरोबर केलेली तुलना तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. तुम्ही हे साधर्म्य किंवा सारखेपणा चुकू नये. पहिलं, योसेफाचा जन्म अद्भुत रीतीने झाला होता, कारण तो प्रार्थनेच्या उत्तरादाखल देवाच्या हस्तक्षेपाने जन्माला होता. प्रभू येशू कुमारीपासून जन्माला आला. त्याचा जन्म निश्चितच अलौकिक होता. दुसरी गोष्ट, योसेफावर त्याच्या वडिलांचे प्रेम होते. प्रभू येशूवर त्याच्या पित्याचे प्रेम आहे, ज्याने असे घोषित केले की हा माझा प्रिय पुत्र आहे. तिसरी गोष्ट, योसेफाकडे रंगीबेरंगी झगा होता, जो त्याचे वेगळेपण दाखवतो. ख्रिस्ताला पाप्यांपासून वेगळा असे वेगळे केले गेले. चौथी गोष्ट, योसेफाने जाहीर केले की तो त्याच्या भावांवर राज्य करेल. प्रभू येशूने स्वतःला मशीहा म्हणून सादर केले. ज्याप्रमाणे त्यांनी योसेफाच्या संदेशाची थट्टा केली, त्याचप्रमाणे त्यांनी येशूचीही थट्टा केली. इतकेच नव्हे तर त्याच्या वधस्तंभावर हा यहुद्यांचा राजा आहे अशी पाटी लावण्यात आली होती. पाचवी गोष्ट, योसेफाला त्याच्या वडिलांनी त्याच्या भावांकडे पाठवले. येशूला त्याच्या भावांकडे पाठवले गेले.
तो प्रथम इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे आला. 6वी गोष्ट, योसेफाच्या त्याच्या भावांनी विनाकारण द्वेष केला आणि प्रभू येशूचा त्याच्या भावांनी विनाकारण द्वेष केला. आता आपण कथेकडं परत येत असताना लक्षात ठेवा की योसेफ त्याच्या भावांकडे येत आहे आणि ते त्याच्या विरुद्ध कट रचत आहेत. त्याने रंगीबेरंगी झगा घातला आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की योसेफ त्याच्या भावांपेक्षा लहान होता, तरीही तो त्यांच्या वडिलांचा अधिक लाडका होता, म्हणून हा सर्व द्वेष आणि मत्सर होता, अगदी खुनापर्यंत. रऊबेनने अगोदरच त्याचा ज्येष्ठ पुत्राचा हक्क गमावला आहे, तथापि येथे त्याची प्रतिमा चांगली आहे. इतरांपेक्षा त्याचा निर्णय अधिक परिपक्व आहे. वाचूया आपण 37वा अध्याय आणि 21वे वचन. हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्यास सोडविले. तो त्यास म्हणाला, आपण त्याला जीवे मारू नये. रऊबेनाने हस्तक्षेप केला नसता तर त्यांनी त्याला तिथल्या तिथे ठार मारले असते. वाचूया आपण 22वे वचन. रऊबेन त्यास म्हणाला, रक्तपात करू नका, या रानातल्या खाड्यात त्याला टाका, पण त्याचवर हात टाकू नका. त्यांच्या हातातून सोडून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे, म्हणून तो असे म्हणाला. योसेफाला खड्ड्यात टाकल्यानंतर रऊबेनाचा उघड हेतू असा होता की तो पुन्हा हळूच परत येऊन त्याला खड्ड्यातून बाहेर काढेल आणि त्याला त्याच्या वडिलांकडे घरी घेऊन जाईल. 23वे वचन काय म्हणतं आपण पाहूया. योसेफ आपल्या भावांपाशी पोहोचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता, तो त्यांनी काढून घेतला. योसेफाने घातलेला तो अंगरका किंवा झगा म्हणजे जणू बैलासमोर लाल कापड हलविल्यासारखे होते. तो अंगरका त्याला त्यांच्यापासून वेगळा आणि विशेष ठरवत होता, म्हणून ते त्याचा द्वेष करत होते. ज्येष्ठत्वाच्या अधिकाराच्या नियमाप्रमाणे मोठ्या भावांना अधिक हक्क होता, म्हणून त्यांनी योसेफाच्या अंगातील तो द्वेषयुक्त अंगरका काढून घेतला. वाचूया आपण 24 आणि 25 वचन. आणि त्याला धरून खाड्यात टाकून दिले. तो खाडा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खावयास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माएली लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिस्रात जात आहे असे त्यास दिसले. हा व्यापाऱ्यांचा एक काफिला होता जो जवळून चालला होता. वाचूया आपण 26 ते 27 वचन. तेव्हा यहूदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाभ? चला, आपण त्यास या इश्माएली लोकास विकून टाकू. आपण त्याचवर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे. हे त्याच्या भावास पसंत पडले. काही व्यापारी जाताना दिसताच यहूदा मध्ये पडला. त्याची योजना स्वार्थी होती, पण किमान त्याला खून नको होता आणि योसेफाचे रक्त त्यांच्या हातांवर नको होते. कसेही करून इतर भावांना फक्त त्याच्यापासून सुटका हवी होती. इश्माएली त्याला मिस्र देशात नेऊन गुलाम म्हणून विकतील हे त्यांना ठाऊक होते, म्हणजेच तो त्यांच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा होईल. वाचूया आपण 28वे वचन. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले, तेव्हा त्यांनी योसेफास त्या खाड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकास 20 रुपयास विकून टाकले. ते योसेफास मिस्र देशात घेऊन गेले. या क्षणी तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की उत्पत्तीचा लेख लिहिणाऱ्या मोशेने एकच ठरवावे. अगोदर तो त्यांना इश्माएली म्हणतो, मग मिद्यानी म्हणतो आणि पुन्हा इश्माएली म्हणतो. मग ते नक्की कोण होते? ही पवित्र शास्त्रातील चूक आहे का? काही काळापूर्वी एका ईश्वर विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यापकांना पवित्र शास्त्रातील कथित हजारो चुका दाखविणारी एक पुस्तिका दिली. ती पाहिल्यावर प्राध्यापकांच्या लक्षात आले की चुका पवित्र शास्त्रात नव्हत्या, तर त्या पुस्तिकेतच होत्या. त्यातील एक तथाकथित चूक म्हणजे या काफिल्यातील लोकांना कधी इश्माएली तर कधी मिद्यानी म्हणणे. हा मुद्दा लक्षपूर्वक पाहण्यासारखा आहे. टीकाकार जे चूक मांडतात ते प्रत्यक्षात पवित्र शास्त्रातील नोंदीचा अचूकपणा दाखवते. इस्माएली कोण होते? ते तर अब्रामाचा मुलगा इश्माएल
याचे वंशज होते. मिद्यानी कोण होते? ते तर अब्रामाचा दुसरा मुलगा मिद्यान याचे वंशज होते. इश्माएल हा हगारेपासून जन्मलेला, तर मिद्यान हा साराच्या मृत्यूनंतर कटुरेपासून जन्मलेला होता. म्हणजे हे सर्व परस्पर नातेवाईक आणि योसेफाला विकणाऱ्या त्याच्या भावांशीही रक्ताचे नाते असलेले होते. त्यावेळी इस्रायली किती होते? फक्त 12. इश्माएली कदाचित 100 किंवा अधिक, कारण इश्माएल इसाहकापेक्षा मोठा होता. मिद्यानी कमी असतील, कदाचित डझनभर. हा लहान समुदाय होता. त्या काळी वाळवंटातून मिसर देशाचा प्रवास धोकादायक होता. म्हणून संरक्षणासाठी आणि व्यापाराच्या समान हितासाठी हे नातेवाईक गटागटाने एकत्र प्रवास करीत असत. देवाचे वचन आपण साधेपणाने स्वीकारले तर ते अत्यंत सुसंगत आणि अर्थपूर्ण आहे. विसंगती बहुतेक अज्ञानामुळे निर्माण होतात. मोशेला परिस्थिती चांगली माहीत होती आणि त्याने अचूक नोंद केली. आता आपण योसेफ गुलाम म्हणून विकला जातो हा विषय अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण उत्पत्ती 37 अध्याय 29 ते 31 ही वचने आपण वाचूया. रऊबेन खाड्याकडे परत येऊन पाहतो, तो योसेफ खाड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडिली. तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, मुलगा तर नाही, आता मी कुठे जाऊ? मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजविला. शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत नाही की त्यांनी रऊबेनाला योसेफाचे नेमके काय केले ते सांगितले की नाही, परंतु माझ्या मते त्यांनी त्याला सर्व सांगितले असावे. आणि कदाचित त्याने असेही म्हटले असेल की त्या व्यापाऱ्यांच्या मागे धावून काही उपयोग नाही, कारण तोपर्यंत ते खूप दूर गेलेले असतील. त्यामुळे आता त्यांचा पाठलाग करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणूनच त्यांनी रऊबेनालाही सोबत घेऊन याकोबाला सांगण्यासाठी एखादी विश्वास बसेल अशी कहाणी तयार करण्याचा विचार केला असावा. वाचू आपण पुढचं वचन 32. मग त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला. तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की हा मज सापडला, हा आपल्या मुलाचा झगा आहे की काय ते ओळखा. काय चतुराई आहे नाही का? ते असे वागतात जणू त्यांना योसेफ भेटलाच नाही. ते फक्त हा झगा सापडला असा बहाणा करतात. प्रत्यक्षात तो झगा ते चांगले ओळखत होते, तरीही ते ओळखत नसल्याचे नाटक करतात आणि आपल्या वडिलांना विचारतात की हा कोणाचा आहे हे त्यांनी ओळखावे. याकोबाने तो झगा पाहताच ओळखला. त्याने स्वाभाविक निष्कर्ष काढला आणि त्याच्या मुलांना हवा होता नेमका तोच निष्कर्ष त्याने काढला. यावेळेस आपण 33वं वचन वाचूया. त्याने तो ओळखून म्हटले, हा माझ्या मुलाचाच झगा. हिंस्र पशूने त्यास खाल्ले, योसेफाला फाडून टाकले, यात संशय नाही. चला या प्रसंगाकडे पुन्हा एकदा पाहूया. भावांनी बकरा मारून त्याचे रक्त योसेफाच्या अंगरख्याला लावले आणि त्या रक्ताच्या आधारे आपल्या वडिलांना फसवले. हे आपल्याला पूर्वीच्या घटनेची आठवण करून देत नाही का? जेव्हा रिबका आणि याकोब यांनी इसाहकाला फसवण्यासाठी बकऱ्याचा उपयोग केला होता. चविष्ट जेवण बनविले आणि बकऱ्याची कातडी याकोबाच्या हातांवर लावली. आता त्याच याकोबाला त्याचीच मुले बकऱ्याच्या रक्ताने फसवत आहेत. ते झगा देऊन म्हणाले, हा ओळखता का? आम्हाला डोंगरात सापडला. कदाचित एखाद्या रानटी प्राण्याने त्याला मारले असावे. याकोबाने स्वाभाविक निष्कर्ष काढला, योसेफ ठार झाला आहे. येथे एक गंभीर तत्व दिसून येते. आपण गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 7 हे वचन वाचूया. फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. ह्यात काही वेगळे नव्हते, तर नेमके तेच घडले. याकोबाने फसवणूक पेरली होती, आता तो त्याच प्रकारे फसवला गेला. आपण मका पेरला तर मका उगवतो, तण पेरले तर तण उगवते. ही गोष्ट शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक सर्व क्षेत्रांमध्ये खरी आहे. विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत देखील कोणीही देवाच्या नियमांना अपवाद ठरू शकत नाही. देव व्यक्तिपरत्वे भेदभाव करत नाही.
आता याकोबाच्या दुःखाकडे लक्ष द्या. वाचूया आपण 34 आणि 35 ही वचने. तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कमरेस कोणताट गुंडाळिले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. त्याचे मुलगे व मुली ही सर्व त्याचे सांत्वन करावयास त्याच्याजवळ गेली, पण तो काही केल्यास समाधान न पावता म्हणाला, मी शोक करीत करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन. असा त्याच्या बापाने त्यासाठी शोक केला. काही जणांना असे वाटेल की याकोबाचे दुःख त्याचे योसेफवरील प्रेमाचे दर्शक आहे. हो, त्याने त्याच्यावर प्रेम केले, पण यावरून असेही दिसते की तो अजून विश्वासाने चालायला शिकला नव्हता. पनियेल येथे त्याचा अहंकार मोडला, तरी विश्वासाने चालणे त्याने आत्मसात केले नव्हते. इब्री लोकास पत्राच्या 11व्या अध्यायात त्याच्या विश्वासाचा उल्लेख आहे, पण त्याच्या जीवनातील उदाहरण त्याच्या मृत्यूच्या वेळीच दिसते. दुसरे शमूएल ह्याचा 12वा अध्याय आणि 15 ते 23 या वचनात याकोबाची तुलना दाविदाशी करा. दाविदाने आपल्या मुलासाठी शोक केला, पण तो विश्वासाचा मनुष्य होता. त्याला ठाऊक होते की मूल परत येणार नाही, पण तो त्याच्याकडे जाईल. हाच खरा विश्वास आहे. प्रियांनो, तुम्ही जर तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावले असेल तर विश्वासाने चालायला शिका. शोक करून कोणी परत येत नाही. देवाच्या मुलांना आशा आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत, पुन्हा कधीही विभक्त न होण्यासाठी. आता आपण उत्पत्तीचा 37वा अध्याय आणि 36 वचन वाचूया. मिद्यानी लोकांनी योसेफास मिस्रात नेऊन पोटिफर नावाचा फारोचा एक अंमलदार, गारद्यांचा सरदार होता, त्यास विकून टाकिले. आपण योसेफाला सध्या इथेच सोडू आणि त्याची कथा 39व्या अध्यायात पुढे पाहूया. यावेळेस आपण इथं थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी तुझे संकल्प हिताचे आहेत. होय बापा, तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. तू आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतोस, तू आम्हाला संरक्षण देतोस आणि बापा तू आमची काळजी देखील घेतोस. यासाठी की प्रभूजी आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये, आम्ही पापामध्ये पडू नये, पापामध्ये आम्ही अडकून राहू नये. होय प्रभूजी, आणि म्हणूनच बापा आम्ही आजपासून तुझ्याकडं अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करू. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. प्रत्येक वचनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती.
तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भिक्षा तुझ जवळी रे. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भिक्षा तुझ जवळी रे. दे प्रभू प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की योसेफाच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, पण देवाची योजना त्याच्यासाठी वेगळीच होती. भावांच्या मत्सरामुळे योसेफाला दुःख सहन करावे लागले, पण त्या परिस्थितीतही देव त्याच्यासोबत होता. यामुळे आपल्याला समजते की आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवाची योजना कधीच अपयशी ठरत नाही. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. मत्सर, द्वेष आणि चुकीचे निर्णय यामुळे नुकसान होते, पण देवावर विश्वास ठेवल्यास तो प्रत्येक परिस्थितीतून चांगले घडवतो. पुढील भागात आपण पाहू की योसेफाच्या जीवनात पुढे काय घडते आणि देव त्याला कशा प्रकारे उंचावतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. याकोबाने पायघोळ झगा योसेफासाठी शिवला होता. आजचा प्रश्न, योसेफाचे भाऊ त्याला काय म्हणून म्हणत असत? ए. राजा, बी. स्वप्नदर्शी, सी. मेंढपाळ, डी. झोपाळू. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.